नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला मुंबईतील भेळवाले सुक्या भेळसाठी जी लाल चटणी कशी बनवतात त्याची सिक्रेट रेसिपी मी दाखवणार आहे। तर आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी थोडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 8 हिरव्या मिरच्या कमी तिखट आहेत त्या घेतलेल्या आहेत। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 इंच आलं घेतलेलं आहे। 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे। अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे। 1 चमचा अख्खे धणे घेतलेले आहेत। थोडं मिक्स फरसाण घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा लिंबाचा रस घेणार आहे। 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि 1 मोठा चमचा फुटाणे घेतलेले आहेत। हे सर्व साहित्य मी मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, आलं, चवीपुरतं मीठ, जिरा पावडर, लाल तिखट, फुटाणे, चाट मसाला, धणे, मिक्स फरसाण आणि अर्धा लिंबाचा रस। हे सर्व साहित्य मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे। भेळची चटणी तयार करून झालेली आहे। तर आता आपण भेळ बनवायला सुरुवात करूया। टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। यातील बिया काढून बारीक चिरून घेणार आहे। कांद्याची साल काढून घेतलेली आहे, तोही बारीक चिरून घेणार आहे। कैरी आहे, ह्यातील अर्धी कैरी मी बारीक चिरून घेणार आहे। कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली ती बारीक चिरून घेणार आहे। यामध्ये आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता। कैरी बारीक चिरून घेतलेली आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, टोमॅटोही बारीक चिरून घेतलेला आहे, कांदाही बारीक चिरून घेतलेला आहे। आता भेळसाठी लागणारे कुरमुरे मी निवडून आणि चाळून घेतलेले आहेत। यामध्ये तिखट डाळ, खारे शेंगदाणे निवडून सोलून घातलेले आहेत। आता यामध्ये चणे घालत आहे। बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बारीक कापलेली कैरी, बारीक चिरलेली कोथिंबीर, कडक पुऱ्या चुरून घालत आहे। आणि तयार केलेली लाल सुकी चटणी घालत आहे।
सुकी चटणी नीट मिक्स करून घेत आहे. नायलॉन शेव घालत आहे. थोडंसं मीठ घालून भेळ मिक्स करून घेत आहे. यामध्ये तुम्ही हवी असल्यास उकडलेली बटाटेही वापरू शकता. आता थोडा लिंबाचा रस पिळत आहे. छान भेळ तयार झालेली आहे. भेळवाल्यांकडे ज्याप्रमाणे कागदाच्या कोनामध्ये भेळ घालून दिली जाते त्याप्रमाणे मी कागदाचा कोन तयार करून त्यामध्ये भेळ भरत आहे. वरून मी थोडीशी लाल सुकी चटणी घालत आहे. तिखट डाळ, खारे शेंगदाणे, नायलॉन शेव, वरून लिंबू पिळत आहे. एक कडक पुरीही ठेवत आहे. ह्या चटणीचा वापर करून आपण सुकी भेळ तयार करून पहावी. आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स करावं, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.